मराठी आली पाहिजे, मात्र भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा दोन्ही ठाकरे बंधूंना इशारा. मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणारच, काय करायचं ते करा. मराठी भाषेसाठी वेळ पडल्यास आक्रमक होणार. संजय राऊतांकडून स्पष्ट. राजकीय मजबुरी असल्यानं दोघे ठाकरे बंधू एकत्र. बीएमसी निवडणुकांमध्ये महायुतीच जिंकणार. फडणवीसांचं वक्तव्य. तर विधान भवनात उद्धव ठाकरेंना मस्करीत म्हटलं. आता ऑफर देण्याचा काही प्रश्न नाही, फडणवीसांकडून स्पष्टीकरण. ठाकरे बंधू एकत्र झाल्याच्या धक्क्यातनं अजून फडणवीस सावरले नसल्यानंच अशी वक्तव्य. विनोद म्हणून पहा. संजय राऊतांची फडणवीसांवर टीका. पनवेलमध्ये मनसे शहराध्यक्ष योगेश चिलेंकडून डान्स बारवर दगडफेक. योगेश चिलेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल. रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार असल्याचं राज ठाकरेंनी केलं होतं विधान. अनधिकृत बार सरकारनंच तोडावं. आम्ही तोडायची काय गरज. सरकार काय करतंय की सरकारच डान्स बार चालवतंय. मनसैनिकांच्या पनवेलमधील बारवरील दगडफेकीनंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये योगेंद्र पवार यांचा आज साखरपुडा. साखरपुड्यानिमित्त शरद पवार आणि अजित पवारांसह संपूर्ण कुटुंब एकत्र. सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल. सनातनी दहशतवादाचे अस्तित्व प्राचीन काळापासून. भगवान बुद्धाला छळणारे, संत तुकारामांचा छळ करून त्यांच्या गाथा बुडवणारे सनातनी हे दहशतवादीच होते. आव्हाडांचं वक्तव्य.